आज मी बनवणार आहे सोयाबीनचा भात। त्यासाठी मी सोयाबीन पाण्यात अर्धा तास भिजवून त्यातनं पाणी पिळून घेतलेलं आहे। अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत, 1.5 पेला तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हळद, मीठ, तिखट, जिरे, टोमॅटो एक चिरून घेतलेले आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। 4 चमचे तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतेय। कांदा चांगला भाजून घेणार आहे। कांदा भाजून झाल्यानंतर हळद टाकून आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकून चांगलं भाजून घेणार आहे। टोमॅटो पण चांगला फ्राय करून घेणार आहे। त्याच्यानंतर वाटाणे आणि सोयाबीन हे घालून चांगलं त्याला एक वाफ देऊन घेणार आहे। त्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला घालणार आहे 2 चमचे। चवीनुसार मीठ टाकायचं। हे बघा, हे असं खूप छान आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी हा तांदूळ टाकून घेणार आहे। करायला हा भात खूप सोपा आहे आणि खाण्यासाठी तर खूप पौष्टिक आहे। ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे। हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। ह्याच्या मी आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आपला हा सोयाबीनचा भात तयार झालेला आहे। सोयाबीनचा मसाले भात तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक यू।